नमस्कार मुलांनो, आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये वास्तव संख्या आणि त्यांचे गुणधर्म यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये परिमेय संख्या ही आवर्ती दशांशी स्वरूपात असते। तर आवर्ती दशांशी संख्या ही p छेद q स्वरूपात कशी लिहिता येते, कशी लिहायची हे आपल्याला पाहायचे आहे। उदाहरणार्थ 0.6 बार ही संख्या p छेद q स्वरूपात लिहा। यापूर्वी आपण अंत्यदशांशी संख्या p छेद q स्वरूपात कशी लिहितात हे पाहिलेले आहे। ही आवर्ती दशांशी संख्या आहे, म्हणजे 0.666 वगैरे अशी या स्वरूपातील आहे। तिचं परिमेय स्वरूप कसं ओळखायचं, यासाठी सर्वात प्रथम ही जी संख्या दिलेली असते आपल्याला, आवर्ती दशांशी संख्या जी दिलेली आहे त्या संख्येसाठी x अक्षर मानायचं। समजा x बरोबर 0.6 बार। तर 0.6 बार याचा अर्थ लिहायचा। काय अर्थ? x बरोबर 0.6 बार म्हणजे 0.666 6ची पुनरावृत्ती झालेली आहे। या विधानाला आपण 1 म्हणायचं, पहिलं विधान म्हणायचं। त्याच्यानंतर मग दशांश विस्ताराचं निरीक्षण करायचं। दशांश विस्ताराचं निरीक्षण करा। या दशांश भागामध्ये किती अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे, किती अंकांची पुनरावृत्ती झाली, कोणत्या अंकांची पुनरावृत्ती झाली, पुनरावर्तित अंक किती आहेत। तर याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 666 या एकाच अंकाची पुनरावृत्ती झालेली आहे। ही खूप महत्वाचं आहे। दशांश भागामध्ये किती अंकाची पुनरावृत्ती झाली हे जाणून घेणं, हे समजून घेणं, हे माहीत करून घेणं खूप महत्वाचं आहे। कारण आता दोन्ही बाजूस आपणाला एका संख्येनं गुणायचं आहे। कोणत्या संख्येनं गुणायचं आहे? एकावर एका अंकाची पुनरावृत्ती झाली म्हणून 1 0, एकावर 1 0 म्हणजे 10 न गुणायचं आहे। समजा या भागामध्ये जर 4 अंकांची पुनरावृत्ती झाली असती तर एकावर 4 शून्य घेऊन म्हणजे 10,000 न या समीकरणाच्या दोन्ही भागाला गुणलं असतं। तर आता या ठिकाणी आपल्याला 10 न गुणायचं आहे। 10 न गुणायचं म्हणजे 10 गुणिले x, दोन्ही बाजूला 10 न गुणायचं आहे। 10 गुणिले हे x बरोबर 10 गुणिले ही संख्या 0.66 बार। सरळ रूप द्यायचं आहे। 10 गुणिले x 10x 0.666 याला जर आपण 10 न गुणलं तर दशांश 1 अंक पुढे सरकतं, 100 न गुणला तर 2 अंक पुढे सरकतं, असं 6.666 असे येणार। ही दोन विधानं मिळतात। या दोन विधानावरून आपण काय करायचं आहे, दुसऱ्या विधानावरून पहिलं विधान वजा करायचं आहे। विधान 2 मधून विधान 1 वजा करू। आता वजा करत असताना 10x बरोबर 6.666 एकत्र मांडून घ्या, वजा x बरोबर 0.666 वजा बाकी करा। 10x मधून x गेल्यावर 9x राहिलं, बरोबर चे तसंच 6.666 मधून 0.666 वजा करा, काय होणार? हे 666 कॅन्सल झाले, 6 वजा 0 6, म्हणजे 9x बरोबर 6 मिळाले, 9x बरोबर 6 मिळाले, 6.00 म्हणजे 7, म्हणून x बरोबर 9चं पक्षांतर करा इकडे, काय मिळणार? 6/9, x बरोबर 6/9 म्हणजेच x बरोबर 0.6 बार बरोबर 6/9 म्हणजे ही संख्या p भागिले q स्वरूपात कशी असणार आहे? 6/9 या स्वरूपात असणार आहे। अशा प्रकारचं आणखीन एक उदाहरण आपण सोडूया, ज्यामध्ये 0.47 बार ही संख्या p छेद q स्वरूपात लिहायची आहे। नेहमीप्रमाणे पहिली पायरी या संख्येला, दिलेल्या संख्येला x अक्षर मानायचं। समजा x बरोबर 0.47 बार आहे। त्याच्यानंतर दुसरी पायरी याचा अर्थ लिहायचा, म्हणजे इथं काय झालेलं आहे, x बरोबर 0.47 बार दिलेला आहे, याचा अर्थ 47, 0.47 पुनरावृत्ती झालेली आहे। याला विधान 1 म्हणायचं। त्याच्यानंतर दशांश विस्तार भागाचं, दशांश भागाचं निरीक्षण करायचं। किती अंक पुनरावृत्ती झाले? 4 आणि 7, 47 या दोन अंकांची, 4 आणि 7 या दोन अंकांची पुनरावृत्ती झाली।
47 या दोन अंकी संख्येची म्हणजे 4 आणि 7 या दोन अंकांची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून दोन्ही बाजूस 100 ने गुणावे. तर दोन्ही बाजूला 100 ने गुणल्यामुळे काय मिळतं? 100 गुणले x 100x 100 गुणले 0.4747 म्हणजे 47.4747 वगैरे ना. हे दुसरं विधान मिळतं. हे दुसरं विधान आणि पहिलं विधान या दोन्हीतून दुसऱ्या विधानामधून विधान 1 वजा करायचं. वजा केल्यानंतर काय मिळतं बघा, 100x बरोबर 47.474747 वजा x.00.4747. मग वजाबाकी केलं तर काय मिळणार? 100x मधनं 1x वजा केलं तर 99x मिळणार आणि इकडच्या बाजूला 47.00. म्हणजे 99x बरोबर 47.00 म्हणजे x बरोबर 47 भागिले 99. x म्हणजे 0.47 बार. ही संख्या जी आहे ही आवर्ती दशांश विस्तार आहे. हा याचं p/q स्वरूप काय आहे? 47/99. याप्रमाणे आणखीन एक अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. 0.9999 ही संख्या p/q स्वरूपात लिहायचं आहे. या संख्येचं p/q स्वरूप काय असतं? त्यासाठी पुन्हा तीच पद्धत, x बरोबर या संख्येला अक्षर मानायचं, त्याच्यानंतर याचा विस्तार लिहायचा, म्हणजे x बरोबर 0.999 असं लिहायचं, विस्तार लिहायचा आणि मग याला विधान 1 म्हणायचं. दशांश भागाचं निरीक्षण करायचं. किती अंकांची पुनरावृत्ती झाले? एकाच अंकाची पुनरावृत्ती झाली, म्हणून दोन्ही बाजूला कितीने गुणणार? 10 न गुणायचं आहे. मग दोन्ही बाजूला 10 न गुणलं तर काय येणार? 10 गुणले x 10x आणि 10 गुणले 9.999 याला जर गुणलं तर 9.999 असं डॅश डॅश येणार आहे. हे दुसरं विधान, हे पहिलं विधान. या दोन विधानांची वजाबाकी म्हणजे विधान 2 मधनं विधान 1 वजा केला तर काय मिळतं बघा, 10x बरोबर 9.999 वगैरे आणि x म्हणजे 0.9999 वगैरे. यातनं वजाबाकी केलं तर 10x मधनं 1x वजा केलं तर 9x मिळणार. 9.999 मधून 0.999 वजा केलं तर हा भाग 0 कॅन्सल होतो आणि 9 0 गेलं 9 राहिलं. 9x बरोबर 9 म्हणजेच x बरोबर 9 भागिले 9 आणि 9 भागिले 9 म्हणजे किती? म्हणजे x बरोबर 0.9999. याचं p/q स्वरूप काय आहे? 9/9 आहे, म्हणजेच काय आहे? 1. 9/9 म्हणजे 1. म्हणजे ही संख्या 1 शी समान आहे. 1 म्हणजे 9 भागिले 9 p भागिले q या स्वरूपात आहे. आता काही वेगळ्या प्रकारची उदाहरणे आपल्याला सोडवायची. कोणत्या प्रकारची? 36 100 दशांश रूपात लिहायचं आहे. आणि मग विस्ताराचा प्रकार ओळखायचा आहे. 36 100 कसं लिहिणार? 36 100 कसं लिहितो आपण? 36 छेद 100. छेद जर 10च्या पटीत असेल तर दशांश रूप लिहिणं सोपं असतं. एकावर 2 शून्य आहेत म्हणून 0.36. 2 अंक सोडून दशांश चिन्ह पुढे लिहायचं. 0.36 किंवा 36 ला आपण नेहमीप्रमाणे 100 ने भागत जायचं. आता इथं कसं आहे? 0.36 म्हणजे दशांश विस्तारामध्ये अंक कसे आहेत? मर्यादित आहेत. म्हणून हा अंत्य दशांशी विस्तार आहे. दुसरं उदाहरण घ्या. 2/11 दशांश रूपात लिहा आणि दशांश विस्ताराचा प्रकार ओळखा. तुम्ही यापूर्वी दाखवल्याप्रमाणे 2 ला 11 ने भागा. आपल्याला काय मिळेल बघा? 2 ला 11 ने भागलं तर 0.181818 असं मिळतं. याचा अर्थ काय? 18 या संख्येची पुनरावृत्ती झालेली आहे, आवर्तन झालेले आहेत, म्हणून हा जो दशांश विस्तार मिळतो 2/18चा हा काय मिळतो? आवर्ती दशांश विस्तार मिळतो. तिसरं उदाहरण आहे 1/7. वेगळं 1/7 याची किंमत दिलेली आहे आपल्याला 0.142857 अशी किंमत दिलेली आहे. असं जर दिलं असेल तर याच्या पटीतील संख्या दुप्पट 2/7 म्हणजे याची दुप्पट, 3/7 म्हणजे याची तिप्पट. यांच्या किमती कशा काढायच्या? प्रत्यक्ष भागाकार न करता आपल्याला काय करता येतं? हे सोडवता येतं. इथे 1/7 बरोबर 0.142857 आहे, म्हणून 2/7 बरोबर 2 गुणिले हे कसं लिहिता येईल आपल्याला? 1/7 लिहिता येईल. 2 गुणिले 1/7 ची किंमत त्यांनी दिलेली आहे 142857.
या या संख्येला 0.142857 या संख्येला जर 2 न गुणलात तर आपणाला ही संख्या मिळते. म्हणजे 2/7 बरोबर 0.585714. त्याप्रमाणे 3/7 याची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर 3/7 आपल्याला 3 गुणिले 1/7 असं लिहिता येतं. 3 गुणिले 1/7 ची किंमत लिहिता येते 0.142857 आणि मग याला 3 न गुणा, या अपूर्णांक दशांश विस्ताराला 3 न गुणा आपल्याला 0.428517 असं मिळतं. म्हणजे प्रत्यक्ष भागाकार न करता जर 1/7 जर आपल्याला याची किंमत दिली तर त्याच्या पटीत असणाऱ्या कोणत्याही संख्येची किंमत प्रत्यक्ष भागाकार न करता काढता येते. 5/7 काढायचं असेल तर 5 गुणिले 1/7 म्हणजे 5 गुणिले हा अपूर्णांक आणि मग याला 5 ने गुणलं तर 5/7 ची किंमत मिळते. आणखी काही वेगळ्या प्रकारची उदाहरणे अशी आहेत. इथे 5/7 आणि 9/11 यांच्या दरम्यान असलेल्या 3 वेगवेगळ्या अपरिमेय संख्या शोधायच्या आहेत. 2/11 आणि 2/11 असं म्हटलेलं येतं, पण इथं काय घ्यायचं आपण, ही संख्या घ्यायचं. 5/7 5/6 घ्यायचं इथं. इथं 2/11च्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, 9/11 घ्यायचं आहे इथं. ही थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या. तर या दोन संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या अपरिमेय संख्या लिहायच्या आहेत. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कशा असतात, अंत्यदशांशी नसतात, आवर्ती दशांशी नसतात, अनावर्ती दशांशी असतात. बरोबर, ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवून आपणाला हे लिहायचं आहे. तर या दोन परिमेय संख्यांचा विस्तार जो आहे तो कसा आहे, 0.7142857 आहे आणि 9/11 याची किंमत किती आहे, 0.818181. प्रथम हा दशांश विस्तार मांडून घ्यायचा आणि मग या दोन संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या 3 अपरिमेय संख्या लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, 7 1 2 1 1 2 2 1 1 1 2 2 2 2. कुठल्याही अंकाची पुनरावृत्ती करायची नाही, असं लिहायचं कसंही मनाने आपल्या. दुसरा बघा, 0.7535 3 3 5 3 3 3 5 3 3 3 4 वेळा मग 5. अशा पद्धतीनं अशा या दोन संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. आणखी इथं लिहिलेलं आहे, त्यांचं निरीक्षण करा. कसं लिहिलंय बघा, 0.7 पेक्षा मोठी आणि 0.8 पेक्षा लहान यांच्या दरम्यान असणाऱ्या हजारो संख्या असतील, अनंत संख्या आहेत, त्या आपल्याला अशा पद्धतीने लिहायच्या आहेत. 0.78 18 1 1 1 8 1 1 1 1 1 8 वगैरे असं. मधला हा अंक जो आहे तो इथं 5 वेळा आहे, इथं 6 वेळा आहे, इथं 3 वेळा आहे, इथं 4 वेळा आहे वगैरे असं बदलायचं, म्हणजे पुनरावृत्ती नाही. चौथं उदाहरण, 0.7608 008 0008 0008 म्हणजे एकाच अंकाची पुनरावृत्ती नाही. अशा आपणाला भरपूर लिहिता येतील. या संख्येचे निरीक्षण करा. याच्यात कसं लिहिलंय बघा, 0.739 मग 399 39999 3 वेळा, 3 पुन्हा 9 4 वेळा वगैरे असं लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या संख्या लिहायच्या आहेत. कसं लिहायचं हे सोडवून वाचून लक्षात घ्या. आणखीन एक उदाहरण पाहायचं आहे. खालील संख्यांचे अपरिमेय संख्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचं ज्ञान आहे, त्यांच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण काय करायचं, याचं वर्गीकरण करायचं किंवा ती संख्या ओळखायची आहे. तर पहिली संख्या जी आहे वर्गमुळात 23. आता ह्या संख्येचं निरीक्षण करा. ही इथं जर 25 असतं, 16 असतं तर काय लिहिलं असतं, 16 25 4 9 ह्या संख्या वर्ग संख्या आहेत, त्यांचं वर्गमूळ काढता आलं असतं. तर 23 ही अवर्ग संख्या आहे, वर्ग स्वरूपात मांडता येत नाही, म्हणजे वर्गमुळात 23 ही अपरिमेय संख्या आहे. दुसरं उदाहरण आहे वर्गमुळात 225. वर्गमुळात 225 ही संख्या, 225 ही वर्ग संख्या आहे, 15चा वर्ग आहे, 15 गुणिले 15 225 येतं, म्हणजे 15चा वर्ग, त्याचं वर्गमूळ किती येतं 15. 15 म्हणजे p/q स्वरूपात लिहिता येतं, म्हणून ही परिमेय संख्या आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण जे आहे हे 7.478 478 डॅश डॅश डॅश. याचं निरीक्षण केलं तर काय लक्षात येतं, 4 7 8 या 3 अंकांचं पुनरावर्तन झालेलं आहे, आवर्तन झालेलं आहे, म्हणून ही आवर्ती दशांश विस्तार आहे हा.
म्हणून आवर्ती दशांश विस्तार कोणत्या संख्येचा असतो? परिमेय संख्यांचाच असतो. म्हणून ही सुद्धा संख्या कशी आहे? परिमेय आहे. आणि शेवटची संख्या तुमच्या लक्षात आली असेल, इथं ही अंत्यदशांशी नाही, आवर्ती दशांशी पण नाही आहे. ही संख्या कशी आहे? आवर्ती दशांशी नाही आणि अंत्यदशांशी नाही. म्हणून हा दशांश विस्तार आवर्ती दशांश विस्तार नाही, जे अनावर्ती आहे, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. या ठिकाणी ही उदाहरणे तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. अशा प्रकारची स्वाध्यायामध्ये पुस्तकामध्ये आणखीन काही उदाहरणे आहेत, ती सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.